नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो आहोत शिरपूरमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर पद्माकर शिरसाट सर, जे मागच्या खरं तर म्हटलं तर 20 वर्षांपेक्षा जास्त इतका मोठा प्रदीर्घ अनुभव आहे. आता त्यांच्याशी बोलत असताना कळलं की त्यांनी अनेक रेसिडेन्शियल प्रोजेक्टवर काम केलंय, कमर्शियल, इंडस्ट्रियल, इतकंच नव्हे तर अनेक धार्मिक मंदिरांसाठी सुद्धा त्यांच्या हातून सेवा घडलेली आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचा अनुभव असलेली व्यक्ती आता माझ्या समोर आहे. त्यामुळे इतका मोठा आठवणींचा पट, अनुभवाचा पट आता उलगडायचं आहे आम्हाला बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्ममध्ये. बिल्ड आयकॉन हा प्लॅटफॉर्मच यासाठी आहे की ज्यामध्ये तुमच्यासारख्या तज्ज्ञ अनुभवी इंजिनियर्सकडून हां. आम्हाला ऐकायचं आहे आणि त्या चर्चेतून काही सकारात्मक गोष्टी निघतील, ज्या येणाऱ्या इंजिनियर्सना उपयोगी पडतील, नक्कीच. असा या प्लॅटफॉर्म मागचा हेतू आहे. सो सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल विचारायचा आहे. ते म्हणजे आपलं शाळा कुठली होती, आपलं कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कोणाची होती, ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की 20-22 वर्षापूर्वी की मी पण इंजिनियर बनेन सिव्हिल मधला, काय सांगा? बेसिकली माझं शिक्षण महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल हम्म, इथे झाले 10वी पर्यंत. त्याच्यानंतर मग मी ITI केलं होतं, इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट धुळे. मग डिप्लोमा केला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक धुळ्याला. त्याच्यानंतर मी डिग्री केली आहे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नवलनगर. हम्म, हम्म. नंतर मी धुळ्याला परत एक 5-6 वर्ष गॅपनंतर ME पण मी ॲडमिशन घेतली होती SUPS कॉलेजला. अच्छा. पण ते अपूर्ण राहिलं, म्हणजे हो, हो. प्रोजेक्ट एवढ्या याच्यामुळे बरोबर. वेळ मिळाला नाही, हम्म. त्याच्यामुळे ते राहिलं. म्हणजे तर मग पुढचा प्रवास कसा होता पण, आणि सगळ्यात महत्त्वाचं इन्स्पिरेशन तुमच्याकडनं ऐकायचंय हां, की ज्यांच्यामुळे इन्स्पिरेशन तुम्हाला. बेसिकली सिव्हिल क्षेत्रात येण्यामागे माझे जे मोठे भाऊ होते, म्हणजे बर. काकांचे चिरंजीव होते, ते हम्म. पंचायत समितीला ते सर्व्हिसला होते. अच्छा. त्यावेळेस त्यांनी मला असं सांगितलं होतं की सिव्हिल क्षेत्रामध्ये आता बऱ्याच दिवसापासून वॅकन्सीज भरपूर आहेत. ओके. जसं PWDला, इरिगेशन्सला, पंचायत समितीला. बरोबर. मधला जो 10-1 वर्षाचा गॅप होता, त्या गॅपमध्ये सरकारी भरतीच झाली नाही. तर तू जर तिकडे गेलास तर तुला लवकर नोकरी लागेल, म्हणजे फक्त एकच अपेक्षा होती की लवकर नोकरी लागेल हम्म. आणि कमी वेळात नोकरी लागण्याच्या हिशोबाने मग मी ड्राफ्टमन सिव्हिल हे केलं होतं. हम्म. पण ड्राफ्टमन सिव्हिल केल्यानंतर मला लक्षात आलं की हे नॉलेज खूप कमी आहे आपल्या पुढील प्रॅक्टिस करण्यासाठी, म्हणून मी डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं. बरोबर. डिप्लोमाला ॲडमिशन घेतल्यानंतर कळलं की स्ट्रक्चर तर झालेलं आहे, पण स्ट्रक्चरमधलं जे बेसिकली RCC डिझाईन आहे, हम्म. या बाबतीत मी जेव्हा सरांना विचारायला गेलो, त्यामुळे त्यासाठी तुम्हाला डिग्री करावं लागेल. आणि म्हणून मग मी परत अभ्यास चालू केला. मीनवाईल मी ITI नंतरच माझा जॉब सुरू झाला होता. वा. मी धुळ्यातच बेलपाठक साहेबांकडे प्रॅक्टिस केली होती. अच्छा. शिवसरा सरांकडे मी प्रॅक्टिस होती माझी. ओगले सरांकडे मी पार्ट टाइम जॉब करायचो. वा. मी डिग्री माझी जी ती पार्ट टाइम जॉब करूनच केली होती. आणि नवलनगरला ॲडमिशन त्यासाठीच मी घेतलं होतं की डिग्री ही आपल्याला बाहेरून करता येईल, जेणेकरून कॉलेजला रेग्युलर न जाता आपल्याला डिग्री पण होऊन जाईल. बरोबर. म्हणून मी जॉब करून मी डिग्री केली. त्यामध्ये तर त्याच्यानंतर हे झालं टप्पा, आणि त्याच्यानंतरचा मला एक टप्पा विचारायचा आहे, तो म्हणजे पहिला इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट घेतलेला. हां. तेव्हाची जबाबदारी, तेव्हाचं दडपण, ते कसं हां. होतं, त्याची काय आठवण सांगाल? नक्कीच. एक रेसिडेन्शियल प्रोजेक्ट होता, आमच्या ओळखीतले ठाकरे साहेब म्हणून होते. त्यांचं छोटंसं आम्ही एक 3 रूमचं एक घर मी स्वतः त्यावेळेस ड्रॉइंग बनवलं आणि बरं. त्यावेळेस लोड बेरिंग स्ट्रक्चर आम्ही बनवलं होतं. हम्म. अच्छा. मग त्याचं लाईन आउट वगैरे कसं करायचं या दृष्टीने मग आम्ही हम्म. तो एक खरंच नक्की एक दडपण तर होतंच, हम्म. पण एक उत्साह पण होता की आपण एक नवीन प्रोजेक्ट करतोय, आपल्या हातून काहीतरी होतंय. हम्म. हा एक आनंद होता. अच्छा. त्यामुळे आणि तो एक पहिला प्रोजेक्ट तो एक होता. पहिला प्रोजेक्ट. कारण तेव्हा काय असं एक दडपण असतं, तेव्हा सगळी जबाबदारी आपल्यावर असते. नंतर पहिल्यांदाच कोणीतरी विश्वास ठेवायचा, आणि सिव्हिल इंजिनिअरिंग माझ्या मते फील्ड असं आहे की जिथे तुमचं प्रोजेक्ट हेच तुमचं मार्केटिंगचं महत्त्वाचं टूल आहे, करेक्ट. की तुम्ही पहिला केलेला प्रोजेक्ट ह्याच्यावर दुसरं काम मिळत असतं. त्यामुळे तेव्हा एक वेगळा आनंद आनंद असतो, पण होता आणि असं, जबाबदारी आणि जबाबदारी पण असते. बरोबर. सो आता येऊया आपण सिव्हिल इंजिनिअरिंग मधल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांमध्ये. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही आता हे क्षेत्र मागच्या 20-22 वर्षांपासून बघताय, तर त्यामध्ये मला एक विचारायचं आहे की कामगार हा त्याचा एक कायम केंद्रबिंदू राहिलेला आहे, कारण लेबर ओरिएंटेड इंडस्ट्री आहे. हां. पण त्याच्यात अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे, हो. आणि अकुशल कामगारांना कधीतरी महत्वाची जबाबदारी देणे ही धोकादायक सुद्धा ठरू शकतं. समजू शकतो. तर अशा वेळेला तुमची कशी भूमिका असते, आणि अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे, काय सांगाल? नक्कीच. कुशल कामगारांकडनं अकुशलकडनं काम करून घेणं धोकादायक आहेच. हो. ही एक मोठी रिस्क आहे. हम्म. प्रथमतः मी म्हणतो हम्म. असं काम कोणी करू नये. केव्हाही बरोबर. काम करताना एक्सपर्टीज कडनंच ते काम केलं गेलं पाहिजे, बरोबर. या बाबतीत मी ठाम असतो. हम्म. त्यामुळे काम कोणाला द्यायचं आणि कोण काम करू शकेल हम्म. हे याची निवड करणं फार महत्वाचं आहे. बरोबर. बरोबर. असं छोटा एखाद्या कारागिरीकडनं काम करण्यापेक्षा जो एक्सपर्ट आहे किंवा जो टेक्निकली आपल्याला काम करू शकतो
अशा व्यक्तीकडनं काम केलेलं कधी चांगलं. बरोबर, बरोबर. दुसरं तुम्ही ज्याप्रमाणे हे क्षेत्र बदलते त्याप्रमाणे यातलं तंत्रज्ञान सुद्धा बदलतंय. नक्की. मागच्या 20 वर्षात तुम्ही ऑफकोर्स हे हो, सगळं बिलकुल. अनुभवलं असेलच. हं. तर मग या बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर तुम्ही कसं बदलताय एक आणि या तंत्रज्ञानाचा आता किती फायदा होतो? या तंत्रज्ञानाला मी खूप जवळून बघितलंय. हो. कारण की ITI ड्रॉप्सपण करताना आम्ही हाताने ड्राफ्टिंग करायचो. बरोबर. ते रोटरिंगचे पेन्स वगैरे त्याच्यानुसार ट्रेसिंग पेन होय, ट्रेसिंग होय. करायचो. त्याच्यानंतर अमोनिया प्रिंट त्याचे बनवायचो. त्यात खूप वेळ पण जायचा. जायचा आणि आणि परत करेक्शन त्याच्यानंतर आलं तर आल्यानंतर AutoCAD आलं, कॉम्प्युटर्स आलं, रिलीज 14 हे जे AutoCADचं पहिलं हे होतं. व्हर्जन आहे. रिलीज 14 पासून तर आता AutoCAD 24 पर्यंत आम्ही काम केलेलं. तर बरोबर, त्याच्यातले बदल जे होते ते आम्ही ॲक्सेप्ट करत गेलो बरोबर. आणि त्याच्यात ॲक्सेप्ट केल्यामुळे आज आम्ही इथपर्यंत येऊ शकतो. पोहोचलो. तर नक्कीच हे तंत्रज्ञान जे आहे किंवा टेक्नॉलॉजी जी आहे, ती नक्कीच सहाय्यभूत ठरते. काय बोलतो. त्याच्याने कामं खूप ईझी होऊन जातात. बरेचसे कामं सोपे आणि लवकर फास्ट होतात. बरोबर. दुसरं तुम्ही आता रेसिडेन्शियलमध्ये काम करता म्हणून विशेषतः विचारतो, की बऱ्याचदा क्लायंट असं म्हणणं असतं, की माझं बजेट जरा कमी आहे हो. किंवा इतक्याच बजेटमध्ये मला बसवून हां. द्या असं. तर बजेटनुसार घर बनवण्याला आजकाल प्राधान्य मिळतंय किंवा तो ट्रेंड येतोय. तर त्याच्याविषयी काय सांगाल? अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट हे दोन्ही पण तुम्ही कसं समतोल साधता? नक्कीच ती क्वालिटी हा एक कॉन्शियस जो प्रोजेक्ट्स असतात, बरोबर. ज्या आम्ही वातावरणात आहोत. आता शिरपूर शहर म्हणजे शहर पण आहे, तालुका लेव्हलचं जे हो, स्पेस हो, आहे. हो. तर इथल्या लोकांचे जे बजेट्स असतात ते नॉर्मली प्रत्येकाचं स्वप्न असतं, की आपलं एक घर व्हावं असं. हं, हं. आणि त्यावेळेस मग ते त्यांची जी आयुष्याची जमापुंजी ते लावून देतात. एक्झॅक्टली. आणि मग त्या काळात आमचं एक बर्डन असं असतं मला, की तेवढ्या पैशांमध्ये त्यांचं व्यवस्थित आणि चांगलं आनंदी सुखी घर कसं बनेल. बरोबर. हं, हं. तर त्यामुळे ती तुम्हाला महत्त्वाची जबाबदारी असते. जबाबदारी. हं. दुसरं या क्षेत्रात आता तुम्ही काम करताय आणि बेसिकली शिरपूर आणि धुळे ज्याप्रमाणे तुम्ही हे क्षेत्र बदलताना बघितलंय, त्याप्रमाणे ही गावं बदलताना, तालुका बदलताना, जिल्हा बदलताना सुद्धा बघितलं. एक इंजिनिअर म्हणून तुमच्या विकासाचं व्हिजन असं जर विचारलं, तर तुमच्या डोळ्यासमोर काय मुद्दे येतात, की ज्या मुद्द्यांवर आता काम करण्याची गरज आहे किंवा तुम्ही असता, तर तुम्ही या मुद्द्यांवर इंजिनिअर म्हणून काम केलं असतं विकासासाठी? विकासासाठी म्हणाल तर आमचं शिरपूर शहर खूप भाग्यशाली आहे. हो, आमच्याकडे जे नेते आहेत आमचे अमरीशभाई पटेल साहेब, हो. यांनी खूप छान डेव्हलपमेंट केली आहे. रस्त्यांचा विकास असेल, पाणीपुरवठा असेल, सिवेज लाईन्स असतील, या सगळ्या नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी म्हणजे डेव्हलपमेंट एका शहराची कशी होऊ शकते, हं, हं. एखाद्या शहराचं नाव लौकिक कसं वाढू शकतं, हे अमरीशभाईंना जवळून पाहिलं आहे. बरोबर. त्याच्यामुळे आमच्या लक्षात आलं, की एखाद्या शहराचं नाव लौकिक करण्यासाठी, शहराचं डेव्हलपमेंट होण्यासाठी तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं फार गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने भाईसाहेबांनी एज्युकेशनल प्रोजेक्ट्स जेवढे पण असतील आमचे, त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलेले आहे. बरोबर, रस्त्याची क्वालिटी तुम्ही चेक करू शकता. ट्रिमिक्स काँक्रीट आहे. बरोबर. 24 तास पाण्याची व्यवस्था होती. प्लस आता सिवेज लाईन्स पण आमच्याकडे अंडरग्राऊंड सिवेज लाईन्स आहेत सगळ्या, हं, हं, हं. जेणेकरून ते डासाचा उपद्रव पण कमी झालेला आहे. बरोबर. अशा पद्धतीने डेव्हलपमेंटसाठी तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चरवरती जास्त भर द्यावा लागेल. दर द्यावा लागेल. पण हे करताना मग सरकारकडून काय अपेक्षा आहेत असं तुम्हाला वाटतं? प्रत्येक गोष्ट सरकार करेल असं म्हणणं आपलं अ, तितपंसं आपल्याला मान्य नाही होणार. कारण की बरोबर, आपला लोकांचा सहभागी त्यात करणं फार गरजेचं आहे. तुम्हाला इच्छाशक्ती असावी लागते. सरकार तर करून देईल, पण बरोबर. ते मेंटेनन्स करणं हे लोकांचंच काम आहे. हं. रस्ते छान बनवले गेले भाईसाहेबांनी, पण ते स्वच्छ ठेवणं हे लोकांचं काम आहे. लोकांचं पण काम लोकांनी जर सहभाग घेतला तर ते शाश्वत आपण राहील. डेव्हलपमेंट आपली ती राहू शकते. बरोबर. दुसरं या क्षेत्रात आता जे नव्यानं तरुण इंजिनिअर्स येतात, तर त्यांना एक काय म्हणतो सीनियर म्हणून पण, एक अनुभवी म्हणून पण आणि एक यशाचा गुरुमंत्र असा काय तुम्ही सांगाल या क्षेत्रात काम करण्याच्या आधी? अ, कुठलं आमचं सिव्हिल क्षेत्र असो की कुठलं क्षेत्र असो, नवीन तरुण पिढीला माझं एकच म्हणणं असेल, हार्ड वर्किंग हा त्यांनी एक मंत्र घ्यावा. हं, हं. हार्ड वर्किंग यशाला शॉर्टकट कधी नसतो. बरोबर. या पद्धतीने तुम्ही जर कुठल्याही क्षेत्रात काम करत असाल, म्हणजे सिव्हिलमध्ये जरी काम करत असाल, हं, हं. तर आधी तुम्ही शिकून घ्या. बरोबर. एक्सपिरियन्स घेतल्यानंतर तुमचे जे विचार आहेत, हं, हं. तुमच्या ज्या कल्पना आहेत, त्या इम्प्लिमेंट करण्यासाठी तुम्ही त्यावरती भर द्या. बरोबर. आणि मग जोपर्यंत तुम्ही हार्डवर्क करणार नाही, तोपर्यंत तुम्हाला सक्सेस मिळणार. सक्सेस मिळणार. दुसरं तुम्ही आता इतकं काम केल्यानंतर एक अवघड प्रश्न असा आहे तुमच्यासाठी, की एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट असं विचारला, की जो प्रोजेक्ट करताना तुम्हाला वेगळा आनंद मिळाला, समाधान मिळालं किंवा स्वतःवरच एक असा अभिमान वाटला, की अरे बरं झालं हा प्रोजेक्ट माझ्या हातून हां, घडला हां, हां. असं किंवा काहीतरी वेगळं करण्याचा मी प्रयत्न केला या प्रोजेक्टमध्ये. असा एखादा प्रोजेक्ट सांगता येईल का?
तसे बरेच प्रोजेक्ट हा, आहेत. म्हणूनच मी विचारलं की अवघड प्रश्न आहे हा, कारण इतक्या शेकडो प्रोजेक्ट मधनं एक प्रोजेक्ट निवडणं खरं अवघड आहे. पण असं जसं काहीतरी सांगू शकाल आठवण तुमची? आमच्या शिरपूर एज्युकेशन सोसायटीचा एक आर.सी. पटेल इंग्लिश मिडियम स्कूल म्हणून एक प्रोजेक्ट आहे. हो, तर 7 फ्लोअर्स म्हणजे पहिल्यांदा आम्ही शिरपूरमध्ये 7 फ्लोअर्सची परमिशन पण घेतली बरोबर. आणि तो कंप्लीट पण केला. अच्छा, तो चॅलेंजिंग होता की ज्याच्यामध्ये आम्ही जे आमचे क्लासरूमचे सायझेस असतात बरोबर. 25 फूट बाय 30 फुटाची जी क्लासरूम असते हम्म. त्या क्लासरूममध्ये मध्ये कॉलम न घेता म्हणजे 25 फुटाला एक कॉलम दुसरा 25 फुटाला कॉलम मध्ये कॉलम न घेता अशा पद्धतीने ते आर.सी. डिझाईन करून ते बरोबर. आम्ही टाइमली एका विशिष्ट टायमिंगमध्ये तो प्रोजेक्ट आम्ही जेव्हा कम्प्लीट केला बरोबर. तो त्यावेळेचा आनंद खूप चांगला होता. चांगला होता. आणि माझ्या मते जसं एखादी शैक्षणिक संस्था ज्ञानदानाचं काम करत असे, विद्यार्थी घडवण्याचं काम करत असे, त्याप्रमाणे तुमच्या हातून शिरपूर एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून हा अनेक अशा बिल्डिंगचं काम झालेलं आहे माझ्या मते. सो इनडायरेक्टली तुम्ही या सगळ्याला पण एक हातभार लावलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. दुसरं असा एखादा प्रोजेक्ट किंवा असा एखादा प्रसंग आठवतोय का, की जो प्रसंग प्रोजेक्ट करताना अडचण निर्माण झाली, एखादं संकट आलं आणि मग त्या संकटावर तुम्ही कशी मात केलीत या इंडस्ट्रीमध्ये? म्हणजे कधी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते, कधी तंत्रज्ञानाची काहीतरी अडचण, कधी कामगारांची अडचण, कधी काहीतरी छोटी चूक घडण्याची शक्यता असते तेव्हाची अडचण. असा एखादा प्रसंग आठवतोय का इतक्या वर्षातला? तंत्रज्ञानचं काही नाही पण नैसर्गिक आपत्ती जेव्हा मागे एक 7-8 वर्षापूर्वी पावसाची इंटेन्सिटी ज्यावेळेस वाढली होती त्यावेळेस आमची एक रिटेनिंग बॉल थोडी हे टिल्ट झाल्यामुळे वॉशआउट झाली होती. अच्छा. तर त्यावेळेस थोडं टेन्शन आलं होतं की कसं होईल, पण आमचे जे मॅनेजमेंटचे जे हेड आहेत राजगोपालजी भंडारी साहेब यांनी आम्हाला एक चांगला मॉरल सपोर्ट केला आणि मग लेबर्सकडनं आम्ही ते 2 दिवसात ते परत होतं तसं करून हा घेतलं केली. सगळं. आणि भंडारी साहेबांचा मला चांगलाच नेहमीच म्हणजे पाठबळ तर असतंच पण बरोबर. त्यांचे सल्ले पण खूप छान असतात वा, आणि त्यामुळे ते त्यांनी चांगलं आलं. हा Very good. इथपर्यंत पोहोचण्यामध्ये त्यांचा खूप हात. वा. दुसरं असं आहे की तुम्ही कुठल्याही कन्स्ट्रक्शनमध्ये स्टील आणि सिमेंट या 2 महत्त्वाच्या गोष्टी असतात. तर मग स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता किंवा काय क्वालिटी त्यातली गुणवैशिष्ट्य सांगाल स्टीलची, की जी बघितली पाहिजेत जनरली? आता स्टीलसाठी आपण मेजरचं ग्रेड ऑफ स्टील बघितलं जातं. जसं 450 ग्रेडचं स्टील येत होतं, नंतर 500 आलं, आता 550 ग्रेडचं स्टील आलं हो, मार्केटमध्ये. तर या पद्धतीने ग्रेड ऑफ स्टील हा एक मेन पॅरामीटर. आणि दुसरी गोष्ट अशी की जे स्टील बनवणारे मॅन्युफॅक्चरिंग कंपनी हो. तिचं नाव किती आहे, ती ट्रस्टेड किती कंपनी म्हणजे हं. एखाद्या वेळेस मार्केटला स्टील येतं 500 ग्रेडचं पण येऊ शकतं. पण हं. ज्यावेळेस चेक करतात त्यावेळेस त्या कंपनीवरती चेक केल्यानंतर त्याचा ग्रेड येतो का नाही येतो हे पण चेक केलं पाहिजे. बरोबर. तर त्यासाठी मग आमच्याकडे इंजिनिअरिंग कॉलेज आहे, तिथं आमच्याकडे टेस्टिंग सुविधा आहे. त्या कुठलंही स्टील आल्यानंतर आम्ही ते टेस्ट करून घेतो, सिमेंट पण आम्ही टेस्ट करून घेतो आधी बरोबर. आणि त्याच्यानंतर त्याचा वापर सुरू. त्यामध्ये. तर आणि आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर आजपर्यंत वापरले का? तुमचा हो, अनुभव कसा होता? आयकॉन स्टील मी बऱ्याच रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्सला मी सजेस्ट करतो. ओके. जेणेकरून मला जे त्यांचं एक क्वालिटी बाबतीत आम्ही चेक केलं होतं त्याला. ओके. त्याची लेंथ 12 मीटर करेक्ट होती. नंतर डायमीटर्स त्यांचे जे होते ते परफेक्ट होते म्हणजे आणि वेट केल्यानंतर हं. लोअर किंवा हायस्ट नव्हते म्हणजे आय एस स्टँडर्ड प्रमाणे त्यांचे वेट्स वगैरे आले. होते. मग त्यानंतर आयकॉनचं स्टील आम्ही वापरणं सुरू केलं. बरोबर. तर त्याच्या आयकॉनने मग काय डिलिव्हरी पण वगैरे व्यवस्थित होते, ओके. वेळेवर होते ओके. आणि कस्टमरला सपोर्टही मिळतात. बरं. आतापर्यंत मी बघितले आयकॉनवाले बरेचसे जे टेक्निकल हेड्स वगैरे असतात हं. ते माझ्या साईट्सवरती पण येतात. आमच्या कस्टमर्सशी पण ते बोलतात व्यवस्थित आणि त्यांना समजून सांगतात की नेमकं काय स्टील वगैरे. बरोबर. सो हे होते इंजिनियर पद्माकर शिरसाट सर. आणि मी जसं सुरुवातीला सांगितलं, खरं एवढा जेव्हा मोठा अनुभव असतो तेव्हा तो असा काही मिनिटांमध्ये सांगणं किंवा त्यातले ठळक बाबी मात्र तुम्ही महत्त्वाच्या सांगितल्या. त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे तरुण इंजिनियर्स या क्षेत्रात येतात त्यांच्यासाठी त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे यशाला खरंच कुठला शॉर्टकट नसतो, कामाला शॉर्टकट नसतो. ज्याप्रमाणे सिव्हिल इंजिनिअरिंग हे काम स्टेपवाईजच पुढे जातं. अचानक तुम्ही टॉप फ्लोअर नाही बांधू शकत, आधी पाया बांधलाच पाहिजे असं आहे. तर त्याप्रमाणे या यशाला शॉर्टकट नाही. सो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार की तुम्ही इथं आलात धन्यवाद. आणि मला बोलायची संधी दिली त्याबद्दल थँक्यू. आयकॉन आणि येणाऱ्या आगामी काळात असेच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत याच मनपूर्वक शुभेच्छा.